नमस्कार, मी शंतनू गुणे. मागच्या वेळेला आम्ही सहजचा पहिला एपिसोड ब्रॉडकास्ट केला, पण ऑडियन्सचा असा आम्हाला फीडबॅक मिळाला की सहज हा विषय सहजपणे न येता थोडा गंभीरपणे आला. मग त्या सूचनांचा आम्ही मात्र गंभीरपणे विचार केला आणि आता काही महत्त्वाचे बदल केले. त्या महत्त्वाच्या बदलामध्ये आता श्रिया माझी मुलगी माझ्याबरोबर आहे आणि आम्ही नेहमीच जशा छान गप्पा मारतो त्या गप्पांच्या मोडमध्ये आणि मूडमध्ये आम्ही आहोत. मागच्या एपिसोडचा आपला महत्त्वाचा विषय होता मन, आणि आपण कंपॅनियनशिप ह्या विषयाला हात घातलेला. त्याच्यात बरेच मुद्दे आपण एक्सप्लोअर केले, पण त्याच्यातनं एक खूप मी जेव्हा तो एपिसोड बघतेय तर मला काही महत्त्वाचे प्रश्न मलाच ॲज दिस जनरेशन पडले. तर त्याच्याबद्दल आपण समजा बोललो तर अजून ते सोप्या पद्धतीने आपल्याला करता येईल. तर आजचा विषय आपण घेतोय घटस्फोट. अरे बापरे. सो बाबा, मला एक पहिला प्रश्न आहे पडलेला की सध्याच्या यंग जनरेशनमध्ये बघायला मिळतं की खूप पटकन डिवोर्स होतात किंवा घटस्फोट हा असा अरे असं. तर तुमच्या दृष्टीने काय वाटतं, काय कारण असू शकतील? श्रिया, हे बघ, तू जे आत्ता म्हणालीस ना की यंगस्टर्समध्ये घटस्फोटाचं प्रमाण लवकर होण्याचं म्हणजे वाढलं आहे, असा विषय नाही आहे. जर पाहिलं थोडंसं समाजापासून जर अलिप्त देऊन शांतपणे पाहिलं ना तर दिसेल प्रत्येक वयोगटात घटस्फोट होत आहेत. आता डोळ्यासमोर आम्हाला दिसतं की यंग जनरेशनमध्ये होत आहेत ते, कारण ते यंग जनरेशनचे जे लग्न असेल किंवा ते जे 16 झाला असेल त्याच्याभोवतं आम्हाला कळलेलं असतं आणि मग तो रेफरन्स असतो आम्हाला की अरे हे आत्ता लग्न आलं आणि आत्ता मोडलं. पण मी ज्या प्रकारच्या काउन्सिलिंगच्या केसेस डील करतो आहे सध्या, लग्न झाल्यापासून 6 महिन्यातले केसेस आहेत, लग्न झाल्यापासून 10 वर्षातले केसेस आहेत, आणि तुला गंमत वाटेल लग्न झाल्यापासून 30 वर्षाच्या पण केसेस आहेत. आता प्रश्न आहे की हा एवढा तर विषय आहेच आहे, हे आपल्यापर्यंत येते का श्रिया? कारण ते घटस्फोट झालेले कळतात आहेत. पण जर 100 गोष्टी अशा घेतल्या, 100 लग्न घेतली आपण आणि 100 लग्नांमधले आम्हाला 10-15 केसेस कळल्या, तर मी तुला लिहून देऊ शकतो श्रिया की यातल्या 50 ते 60 फक्त घटस्फोट झालेले नाही आहेत एवढंच आहे. थोडंसं एक्सप्लेन करा. म्हणजे काय की घटस्फोट जेव्हा होतो पहिल्यांदा आपण म्हणूया की घटस्फोट होतो म्हणण्यापेक्षा आपण कंपॅनियनशिपमध्ये जातो, ॲक्सेप्ट करतो की आता हा माझा जोडीदार किंवा ही माझी जोडीदार 100%. ही कंपॅनियनशिपमध्ये जेव्हा जायचा निर्णय घेतो तेव्हा जो तो आपापल्या पद्धतीने विचार तर करत असतो. प्रेमात पडलेलं असेल तर गोष्ट वेगळी असते, कारण प्रेमात पडल्यावर लोकांना त्या प्रेमात पडलेल्यांना एक वेगळ्या प्रकारचं जग दिसायला लागलं असतं आणि तो जो प्रभाव असतो ना तो प्रेमाचा असतो. म्हणजे आम्ही इंडस्ट्रीमध्ये करतो बिफोर अँड आफ्टर, तसं प्रेमात पडल्याच्या आधीचं जग आणि प्रेमात पडल्यानंतरचं जग तेच असतं. पण प्रेमाचा तो सुंदर चष्मा असल्यामुळे सगळं सुंदर सुंदर दिसायला लागतं आणि काही चुकीचं नाही, कारण ह्याच्यासाठीच प्रेम करतं. प्रेमाची व्याख्याच ही आहे की प्रेमाने जेव्हा मी जगाकडे पाहायला लागतो किंवा माझ्याकडे पाहायला लागतो तेव्हा मुझे बहुत अच्छा लगता है. सो मी निर्णय का घेतला आहे हिच्याबरोबर का ह्याच्याबरोबर जाण्याचा, की तो पुढचं मला दिसतं की हे जे प्रवास आहे, या जर्नी जो आहे लाईफचा, हा एकमेकांबरोबर खूप छान होईल. ॲसम्पशन आहे. आता ह्या ॲसम्पशन मागे काहीतरी विचार तर झालेला आहे, पण मग असं दिसतं की हे ॲसम्पशन सुरू झालं, दोघंही 4-5 पावलं म्हणजे आपण म्हणूया 1-2 वर्ष एकमेकांबरोबर जगायला लागली आणि फटकन आम्हाला जाणवतं की अरे त्यातल्या एखाद्याला जाणवायला लागतं की हे बरोबर नाही आहे. बरोबर नाही म्हणजे काय, मी जी ॲसम्पशन्स गृहीत धरली होती तिला धक्का लागतोय. येतो हमने सोचा है. आणि असं जेव्हा येतं तेव्हा माझ्या मते खरी कसोटी रिलेशनशिपची सुरू होते. कारण जो एक छान पायगडा घातलेल्या असतात लग्नाच्या सुरुवातीला, अपेक्षांच्या, एकमेकांना खुश करण्याच्या, ज्याला छान आहेत आमचे बामसर त्याला छान म्हणायचे आराधन.
आराधनामध्ये नकळत आपण काय असतो, माझ्यामध्ये छान आहे तेच प्रकट करत असतो. हे अजून सोपं करून सांगा. आराधन हा शब्द तसा खूप जड. प्रियाराधन हा शब्द आहे, तसं देवीची पण आराधना करतो हा एक शब्द आहे. जेव्हा आपण पूजा करतो एखाद्या दैवताची, त्याला शब्द आहे आराधन. मग आराधनाची खरी जी व्याख्या आहे ती त्या दैवतातल्या गुणांची पूजा मी करावी, असा आराधनाचा शब्द आहे. दुसरा जो आराधनाचा शब्द आहे की ज्याची मी पूजा करते तो माझ्यावर प्रसन्न व्हावा. तो प्रेमामध्ये प्रेमामध्ये आपण जे आराधन म्हणतो हे खरं तर एकमेकांना प्रसन्न करण्यासाठी, आणि फायनली ती अंगठी जी आहे आणि मग ते असा चेहरा असतो आपला, अय्यो, तसं सगळं होतं ना. ते विषय तो आहे की ते आराधन झाल्यावर असा चेहरा केल्यावर हे ह्या क्षणाची मी वाट पाहत होते किंवा होतो असं आहे. बरं, जेव्हा खरी वास्तवाला सुरुवात होते, मग त्या वास्तवाला सुरुवात एकदम छोट्या गोष्टी पण होऊ शकतं. मी छोट्या गोष्टी जसं म्हणजे याला घामाचा खूप वास येतो. तू आता हसतेस, पण ह्याच्यामुळे तीव्र वाद झालेले मी अनुभवलेले आहेत काउन्सिलिंग केसेसमध्ये. आता ह्या छोट्याशा गोष्टीला किती महत्त्व द्यायचं हा विषय आहे. त्यामुळे कसं होतं, ज्या ॲसम्पशन्सनी आम्ही अपेक्षा केलेली आहे की हे सहजीवन सतत सुंदरच असेल, सतत सुंदर नाही आहे. कारण सतत स्थिरता नाहीच आहे. एव्हरीथिंग इज चेंजिंग एव्हरी मोमेंट. याचा अर्थ थोडं फिलॉसॉफिकली बनलं ना तर दुःख आहे आयुष्यामध्ये, म्हणून त्याच्या पार्श्वभूमीवर आनंदाची मजा आहे. सतत सुखच आहे, सतत मला पाहिजे तसंच घडतं आहे, तर मला तरी वाटतं की मजा जाईल निघून. मला आत्ता मनासारखं घडत नाही आहे, माझ्या प्रयत्नाने ते मनासारखं घडवतो आहे, त्यातून जी मजा येते. सेम गोष्ट रिलेशनशिपमध्ये आहे की रे आता माझ्या मनासारखं घडत नाही आहे, माझ्या अपेक्षांना धक्का लागतोय. पण इथंच तो गाण्यामध्ये एक ठहराव असतो बघ, आणि ठहराव गायकाला कळतो की माझा सूर लागतोय का नाही लागतोय. लागला जरी असेल, प्रेक्षकांपर्यंत पोचतोय की नाही पोचतोय, दाद मिळते की नाही मिळते, इथपर्यंत जातो ना आपण. तसं त्या ज्या पार्टनरबरोबर मी राहतोय त्याला मी समजून घेऊ शकतो आहे का नाही घेऊ शकतो आहे. त्याचा दृष्टिकोन वेगळा आहे, माझा दृष्टिकोन वेगळा आहे. याच्यामध्ये आपण काहीतरी कॉमन क्रॉस सेक्शन काढू शकतोय का. हा जो सगळा विषय आहे त्याला आपण म्हणतो आराधन. हे आराधन जर बरोबर कसं होतं, लग्न झालं की ते आराधन संपतं. आणि आराधन संपल्यावर काय होतं, आराधन अजून स्पष्ट करायचं तर तुला मी प्रसन्न करायचा प्रयत्न करतोय, सो अशाच गोष्टी करतोय ज्याने तुला आनंद वाटेल. पण दिस इज बिफोर मॅरेज. बिफोर मॅरेज. मी काय म्हणलं की आफ्टर मॅरेज आता ही माझी किंवा हा माझा गृहीत झालं, हे गृहीत झालं, आराधन संपलं. आराधन संपलं म्हणजे एकमेकांसाठी जगायचं आहे हे आधी जे गृहीत होतं, आता ते एकमेकांसाठी न जगता मला माझ्यासाठी जगायचं आहे, आणि माझ्या ज्या अपेक्षा आहेत त्या हिनी पूर्ण कराव्यात, अशी गंमत झाली. वाईस वर्सा. आणि तिथे ते काय होतं, हे अपेक्षा करण्यात पण चूक नाही आहे. मग शेवटी काय होतं, शेवटी मी कोणाकडनं अपेक्षा करायचं, तुझ्याकडनं नाही करायचं तर कोणा करायचं, तूच मला समजून घेत नाही तर अजून कोणचं, हे सगळं आहे. पण हे समजून घेत असताना ही प्रोसेस फार छान आहे. समजून घेत असताना मला तो ठहराव द्यायचा आहे, आणि समोरच्या व्यक्तिमत्वातून काय मला का हे समोरचं व्यक्तिमत्व समजू शकत नाही आहे किंवा समजून घेता येत नाही, असे दोन्ही जर विचार झाले ना तर ती एक मैफल सुरू होऊ शकते संवादाची. आपण पहिल्या एपिसोडमध्ये म्हटलं होतं की संवाद सुरू व्हायला पाहिजे, व संवाद सुरू होत नाही. संवाद सुरू नाही होले की जसे आम्ही पालकांना म्हणतो की पालकांना आपण नेहमी विचारतो, मुलामध्ये आणि तुमच्यामध्ये संवाद आहे का फक्त सूचना आहेत. तसं नवऱ्यामध्ये आणि बायकोमध्ये संवाद जर थांबला आणि फक्त अपेक्षांची पूर्तता किंवा अपेक्षा व्यक्त करणे हे जर झालं तर त्यातली मजा निघून जाते. आणि मला तरी वाटतं की दिस इज वन ऑफ द रिझन. मी उदाहरणादाखल सांगू शकतो की आत्ता मी मध्ये एक केस पाहिली, 6च महिने झालेत लग्नाला, आणि त्यांनी घटस्फोटाचा फॉर्म पण भरलेला आहे ऑलरेडी. ओके, पण त्यांना कोणतरी माझा रेफरन्स दिला, आणि ते दोघंही नवरा बायको तरुण तडफदार हे आले.
दोघांना मी विचारलं की हे काउन्सिलिंगसाठी तुम्ही आलात याचा अर्थ मी असा समजायचा का की तुम्हाला हे सहजीवन पुढे सुरू करण्यामध्ये थोडी तरी आशा आहे किंवा इच्छा आहे. ते दोघंही हो म्हटल्यावर मग ते दोघांबरोबर काम सुरू केलं. तर पहिल्यांदा आय वॉन्टेड टू अंडरस्टँड काय नेमकं कारण आहे. तेव्हा त्या मुलांनी काय कारण सांगितलं की लग्नानंतर आम्ही हनीमूनला गेलो होतो आणि हनीमूनला गेल्यावर बायकोचा फोन मी चोरून पाहिला. तिथे चॅटमध्ये गेलो आणि चॅटमध्ये गेल्यावर लक्षात घे श्रिया 3 वर्षापूर्वीची चॅट तिथे कुठेतरी त्याला सापडली आणि ती एका मुलाबद्दलची असेल. आणि त्याच्याबद्दल त्यांनी प्रश्न विचारला की हा कोण होता. ती म्हणणार तेव्हा ते होतं, तेव्हा ती मैत्री होती किंवा काहीतरी होतं, पण ते संपून 3 वर्ष झाली, आता काहीही नाही. मग त्याचा पुढचा प्रश्न, मग अजून चॅट ठेवली कशाला. आला का लक्षात. ती म्हणले माझ्या लक्षात पण नाही ती चॅट ठेवली आहे, तू शोधून पाहिलेस, कुणाच्या मनात खोट आहे, झालं का सुरू. आणि मग तिथून हा मुलगा म्हणाला की माझ्या मनातल्या विश्वासाला धक्का बसला की तू माझ्यापासून हे लपवून ठेवलं. तिचं म्हणणं अरे माझ्या जी गोष्ट लक्षातच नाही ती तुला सांगू कशाला. तो प्रोसेस सुरू झाली. ते तर इथे मग आम्ही ती जी हे केली तो पुढे बराच प्रवास सुरू आला. पण मूळ धक्का लागतो ह्या अपेक्षांना की ही जी व्यक्तिमत्व आहे तिला काही पास्ट नसावाच, असं नाही होऊ शकत. आता ह्या जगात तर नाही होऊ शकत, कारण या जगात मुली पण आता वेगवेगळ्या मार्गाने स्वतःला सिद्ध करतात, मुलगंही सिद्ध करतात, खूप वेगवेगळ्या नोकरीच्या निमित्ताने किंवा कलेच्या निमित्ताने कुठलाही त्यांचे विविध लोकांशी संबंध येतात, त्यातलं एखादी आवडू शकते नाही. प्रत्येक मैत्री किंवा प्रत्येक पुरुषाचं और स्त्रीचं रिलेशन हे म्हणजे काहीतरी प्रकरणच असलं पाहिजे असं काही गरज नाही. पण ती तेवढा तो प्रगल्भता नसते, ती तिथे गडबड होते. म्हणून ते आराधन तुझं मगाशी आहे ना ते म्हणतात थांबतं. ते तुम्ही म्हटलात की तुला दिसतायत आपल्याला डायव्होर्स फक्त यंग जनरेशनचे, पण देर आर सो मेनी केसेस दॅट आर कमिंग टू यू की त्यांचं म्हणजे सहजीवन सुरू झालंय अँड दे आर ॲट सर्टन स्टेजेस. सो तिथे वेगवेगळ्या पण कंडिशन्स आहेत. तर तसं का होत असेल. आय मीन दे हॅव स्टार्टेड देअर लाईफ, दे हॅव अचीव्ड सम माइलस्टोन्स टुगेदर आणि मग ॲट दी एंड असा घटस्फोट हा विषय होतो. कसं होतं, कसं गंमत कशी होती. आपण एक मधली केस घेऊ होता की 10 ते 15 वर्ष झाली आहेत लग्नाला, मुलं बाळ पण आहेत, तरीही त्या दोघांनी डिसिजन घेतला की नाही. आता ह्याच्यात दोन्ही बाजू आहेत. पहिल्यांदा आपण एक वेगळी बाजू पाहू की का हा डिसिजन घेतला गेला, काय कारण होतं या डिसिजनच्या मागे. आणि सुदैवाने म्हणू किंवा दुर्दैवाने म्हणू ते ती केस माझ्याकडेच आली होती. आता हा विषय असा आहे ना, जेव्हा मी दोघेही व्यक्तींशी वेगवेगळं इंडिव्हिज्युअली बोललो तेव्हा एक मला कॉमन सूत्र जे जाणवलं दोघांच्याही मगाच्याच रेफरन्सवरनं, इनिशियली ज्या कंपॅनियनशिपमध्ये येण्याच्या आधी किंवा आल्यानंतर ज्या अपेक्षांना खत पाणी घातलं गेलेलं होतं ते एकदम बंद झालं. मग बंद झालं म्हणजे आधी स्पष्ट करतो मी, नवरा बिझनेसमॅन होता आणि बायकोसुद्धा करिअरिस्टिक होती. शी वॉज एम्प्लॉई आणि हा एम्प्लॉयर म्हणजे ह्याचा मालक होता एखाद्या छोट्या कंपनीचा. आता प्रश्न कुठे सुरू झाला, आतल्या आत दोघांनाही वाटत होतं की प्रॉस्पेरिटी पाहिजे आणि प्रॉस्पेरिटी पाहिजे म्हणजे मला माझा बिझनेस सुंदर करायचा आहे आणि तिला तिच्या करिअरमध्ये छान सिद्ध करायचं आहे. आता प्रश्न कसा झाला निर्माण, लग्न झाल्यावर जेव्हा मुलं होतात हा खूप मोठा विषय असतो की मुलं होऊ देणं, आणि मुलं होऊ दिल्या हा निर्णय घेतला गेला तर काही काळ तरी पहिली प्रिऑरिटी मुलं असणं हे मुलांच्या दृष्टीने आणि एकूणच संसाराच्या दृष्टीने खूप फंडामेंटल आहे. आणि त्यात आता हल्ली असं झालंय की घरी ज्येष्ठ नाही आहेत, आजी आजोबा पूर्वी असायचे, आता बहुतेक ठिकाणी नसतं ते. आणि असलं तरी आजी आजोबांना सांगितलं जातं की तुम्हाला आता काही कळत नाही, लक्ष घालू नका, दोन्ही असतं, तिथं आपल्याला काय वळायचं नाही. आता जेव्हा मुलं झाली आणि दोघेही जेव्हा ॲम्बिशियस आहेत, आता प्रश्न असा नेमला की मुलांची नेमकी जबाबदारी कोणी कशी किती घ्यायची. मग नॅचरली आईची जबाबदारी जी होती ती आईने घेतली, पण आईने ती संपूर्ण मनाने स्वीकारून घेतली नाही. तिच्या मनामध्ये एक नेहमी भावना राहिली की मी माझ्या करिअरचा किंवा प्रोग्रेसचा ग्रोथचा
मुलांसाठी मी त्याग केला. प्रश्न असा आहे की तो त्याग मी केला आहे हे सतत बोललं जाऊ लागलं. मी जर माझी जर 3-4 वर्ष ती गेली नसती तर मी आज कुठे असते हे सतत यायला लागलं. मग इकडून सुरू झालं की तू का मी पण माझ्या ह्याला ग्रोथला गवसणी घातली होती. मी तेवढा स्पीडनी वाढलो नाही. त्या काळात मी पण मुलांकडे पाहायचो वगैरे. आणि मग अशा विषयाला ते आलं की खरा त्याग कोणी केला आणि कोणाचं किती नुकसान झालं त्या 3-4 वर्षामुळे. पण ते दोघंही हे विसरले की ह्या दोघांच्या हे प्रोसेसमध्ये हा मुलांचा एक अवर्णनीय आनंद आम्हाला मिळाला. गंमत काय झाली की ह्या मुलातून एक छान मुलांच्या वाढण्याच्या प्रोसेसमधून जो आनंद मिळतो तो दोघांनी गमावला होता. कारण दोघांना वाटतं की खरं लक्ष तिकडे आहे पण मी त्याग करतोय किंवा मला काहीतरी कर्तव्य म्हणून करायचं आहे. ते नॅचरल फ्लो ऑफ लव्ह आलंच नाही मुलांच्या बाबतीत. त्यामुळे मुलं पण सुखी नाही झाली. मुलंही चिडचिडी झाली आणि एका विशिष्ट वेळेला हा तिढा सुटण्यासारखा झाला. मग त्याला सोल्युशन काय झालं की मला माझ्या मनाप्रमाणे वागू दे. मला माझ्या मनाने ग्रोथ करू दे बिझनेसमध्ये. मला माझ्या मनाप्रमाणे. अरे बाबा पण ह्या मुलांचं काय. तिथे तो विषय गेला नाही. आणि फायनली त्यांचं संपूर्ण काउन्सिलिंग करूनसुद्धा कोणीही मागे हटलं नाही. तो डिवोर्स झाला. आता ही मधली केस आहे. आता ह्याच्यामध्ये मी जर तुला प्रश्न असा विचारला की असं कोणी तुझ्या मित्रांपैकी असतं तर तू का सांगितलं असतं त्यांना. बरोबर की नाही. आपण काय म्हणणार की अरे बाबा ती गोड गोंडस पोरं आहेत तिथे लक्ष द्या त्यातली मजा घ्या. संसार म्हणजे हल्ली गंमत एक झाली की संसार म्हणजे प्रॉस्पेरिटी म्हणजे लाईफस्टाईल. आणि लाईफस्टाईलमध्ये सुद्धा माझ्याकडं त्या सगळ्या गोष्टी पाहिजेत त्या इतरांकडं आहेत. ये नहीं हो सकता भैया. हमारे पास अगर इतना टीवी है तो इतना ही टीवी रहेगा. पण त्यांच्याकडे 65 इंची आहे म्हणून माझ्याकडे तो एवढा पाहिजे आणि तो आला माझ्याकडे तरच मजा. आणि मग ती 65 इंची त्याला मला आता 50,000 पगार पाहिजे चला धावा त्याच्या मागे. ये नाही चलेगा. माझ्या मते आहे. तुला वाटेल तर या आपल्या वडिलांचे म्हातारे विचार झाले असते. यू कॅन से दॅट. पण माझ्या मते संसार हा विषय मैफिलीसारखा रंगला पाहिजे. आणि मैफिलीमध्ये बघ श्रिया गायक असतो, हार्मोनियम वादक असतो, तबलजी असतो, मागे ते तंबोरेवाले पण असतात आणि समोर प्रेक्षक असतात. त्यात सर्वांना महत्त्व आहे का. सर्वांना महत्त्व आहे. फक्त गायकाला महत्त्व नाही आहे. ती 7 दाद मिळणे, माझ्यासारखी 7 दाद मिळणे, हार्मोनियमची दाद मिळणे, तबल्याची दाद मिळणे, मागून ते तंबोऱ्यांचे मोर जेव्हा हवा तेव्हा सूर लावणे. दिस इज अ कलेक्टिव्ह वर्क. संसार इज ऑल्सो माझ्या मते इट इज अ कलेक्टिव्ह वर्क फॉर दॅट सहजीवनातला आनंद घेण्यासाठी. पण आता इथे प्रेक्षक आहेत की तुम्ही आत्ता म्हणलात की ही मैफिलीसारखी झाली पाहिजे आणि मैफिलीमध्ये हे गायक आहे, अकंपनिस्ट आहे, ऑडियन्स आहे. सो देर आर सो मेनी थिंग्स की प्रत्येकजण समजा आपण ॲडजस्टमेंट्स करतायत किंवा एकमेकांना काय म्हणतो अपेक्षा समजून घेत आहेत अँड दे आर ट्राईंग टू डू इट. समहाऊ इट इज नॉट हॅपनिंग. पण मग प्रेक्षकांच्या प्रेशरमुळे ते पुढे चालू ठेवणं हाऊ मच इट इज ॲडवाइस्ड. नाही बघा चांगला गायक असेल की आपण इथं म्हणून परत संसारामध्ये येऊ. चांगला संसार असेल नवरा बायको त्यातला कोणीतरी एक जागरूक असेल प्रगल त्याला कळतं की नीट घडी चाललेली नाही आहे, घडी बसत नाही आहे. आता संसारात प्रेक्षक कोण असतात. आपले कुटुंबीय असतात सर्व. ते कुटुंबीय असे डोळे भिंग लावून पाहत असतात. ते असे हे अच्छा चल रहा है आणि त्यांना अच्छा चल रहा है तर अच्छा नाही लागता. वो आयुष्यपद एवढे कसे एवढे कसे आनंदाने जगतात. तर त्यामुळे तो विषय असतो की मग आम्हाला असं की हा विषय ना कुणासाठी नाही आहे. इवन संसार मी कोणासाठी करतोय. आधी माझ्या आनंदासाठी आणि मग नंतर एकमेकाच्या आनंदासाठी. कोणी जर असं म्हणत असेल ना तुझ्यासाठी मी हे करतो, धादांत ढोंगेपण आहे. मला ते चांगलं वाटत असतं, मला ते करण्यामध्ये आनंद मिळत असतो म्हणून पहिल्यांदा मी ते करत असतो. जेव्हा आय एम टॉकिंग अबाउट आराधन पहिलं मी तुझ्यासाठी करत तुला खुश होऊन मी खुश होत असतो म्हणून ते आराधन मी करत असतो. पण सांगितलं कसं जातं तुझ्यासाठी मी एवढं केलं. अरे बाबा तू पहिल्यांदा तुझ्यासाठी केलं, मला ते आवडलं आणि मला हे आवडलं, मला आनंद झाला आणि माझा आनंद पण तुला पण छान वाटला. ही प्रोसेस आहे.
तेव्हा संसार काय किंवा मगाची गाणं काय हे प्रत्येकजण मनुष्य स्वतःसाठी करत असतो. आणि मग त्या स्वतःचा आनंदासाठी जर रोख असेल तो ॲडजस्ट करत जातो. आता इथे गडबड कशी आली, आनंद म्हणजे मला मजा येते, मैफिल माझी रंगते किंवा रंगायला पाहिजे आहे, इथे जर फोकस असेल तर करेक्शन होत राहील. इथे फोकस नसतो आणि मी कसा छाप पाडतोय, गातो किंवा मला गाता येत नाहीये किंवा मला संसार करता येत नाहीये आणि हे सगळं तुझ्यामुळे होतंय, हे सर्वात सोपं आहे ना. कितीतरी जी काउन्सिलिंगचे केसेस आहेत, सर हा सर ही असंच होतं. कुठली एकही काउन्सिलिंग असं आलेलं नाही की सर ह्या सगळ्या प्रोसेसमध्ये ना मला कळत नाही की मी स्टान्स काय घ्यावा, असा प्रश्न मला काउन्सिलिंगमध्ये अजून आला नाही आहे श्रिया. हे सगळं आलंय की ह्याचं काय चुकते किंवा त्याचं काय चुकतंय, सासू कशी चुकते, सासरे कसे चुकतात, हे सब आ रहा है. मी कुठे चुकते आहे काय मला कळत नाही, सांगाल का जरा मला. हो हो, दॅट इज द पॉइंट. पण हा कुणाला येईल ज्याला ही मैफल रंगण्याची मनापासूनची इच्छा आहे ना, त्याला हा प्रश्न येईल. तर हा खूप फंडामेंटल विषय की जो विषय की का हे जाते, मी 10 वर्ष झालेलं आहेत आणि 10 वर्षानंतर ते असह्य पदाला का आलं, ते लिमिट आता माझ्यासाठी सहन होणार नाही असं का वाटायला लागलं, कारण ती मैफिल रंगण्याची इच्छा नाही आहे, काहीतरी करून दाखवण्याची इच्छा आहे. पण तुम्हाला असे कधी काउन्सिलिंगमध्ये दिसतात का की अनसेड की दे आर लिव्हिंग टुगेदर बट अनसेड घटस्फोट? अगं हे तर क्षणोक्षणी दिसतं. आपली भारतीय समाज व्यवस्था आहे तर बघ, इथूनच सुरुवात करायला लागेल. आपल्याकडे लग्नाला खूप वेगळ्या प्रकारचं महत्त्व आहे. एक त्याला धार्मिक पण हे आहे, बंधन आहे. एक 7 जन्माचं बंधन, ते 7 फेरे वगैरे, ते पण एक बंधन आहे. मनामनाचंही बंधन आहे, सगळं आहे. पण ह्या सगळ्याकडे लग्न झालेल्या व्यक्तीकडे समाज कसा पाहतो. आता प्रश्न असा आहे की समाजाला, कितीही प्रगल्भ समाजाला, घटस्फोट कितीही जेन्युइन कारणासाठी असेल तरीही मान्य नाही आहे, ॲक्सेप्टन्स नाही आहे. अरे वा, घटस्फोट झाला का असं नाही. वाय आय एम टेलिंग यू. शिरीन कुलकर्णी ज्या आमच्या आल्या होत्या फिनलंडमधून, फिनलंडची समाज व्यवस्थेमध्ये हा विषयच नाही आहे की मला तुझ्यावर राहावंसं वाटतं, मी राहतोय काही काळ, नंतर मला नाही वाटलं, मी बदलली रिलेशनशिप किंवा पार्टनर बदलला. हे समाज खूप सहज ॲक्सेप्ट करतो फिनलंडमध्ये. इथं नाही होत तसं. मग इथे जेव्हा नाही होत आणि त्याला एक वेगळं वळण पाहिलं जातं की हे रिलेशनशिप न जमलेलं नातं, बिघडलेलं नातं. मग बिघडलेल्या नात्यामध्ये समाज जो आहे तो दोन्हीकडनं पाहतो की ह्याच्यामुळे गडबड असेल बरं का, किंवा ह्याच्यामुळे गडबड असेल. मग लगेच गॉसिपिंगना आम्हाला मस्तच मिळतो, अगं काय म्हणजे, तरी मला वाटलंच होतं, असं सुरू होतं ना. हा जे समाजाचा लग्न व्यवस्थेकडे आणि समाजाच्या लग्नातून बाहेर पडणाऱ्यांकडे दोन वेगळे दृष्टिकोन म्हणले. लग्न व्यवस्थेकडे पाहायचा एक दृष्टिकोन आहे, हा दृष्टिकोन असा आहे, बऱ्याच वेळेला दिस इज द अल्टिमेट. खूप लोक आहेत की आता माझ्याकडे 2-3 मुली पण आल्या त्यामध्ये काउन्सिलिंगला किंवा मुला, त्यांनी पहिला प्रश्न होता, लग्न केलं म्हणजेच आयुष्याचं सार्थक झालं काय. पॉईंट में दम आहे. का लग्न करायला पाहिजे, मग लग्न करायचंच आहे आणि ते नाही टिकलं, जेन्युइन प्रयत्न केले तरी त्यात काय एवढं, सो व्हॉट. आता मूळ मुद्दा इथं आहे की ह्या सगळ्या प्रोसेसमधून मग आम्हाला समाज जो पाहतो त्याच्या भीतीमुळे लोक काय म्हणतील ना, फार सुंदर वाक्य आहे, दुनिया में सबसे बड़ा रोग मेरे बारे में क्या कहेंगे लोग. तू विचार कर, माझ्या जागरमनाच्या सुद्धा मी हा प्रश्न विचारतो की तुझे रिस्पॉन्सेस टू लाईफ, आय एम नॉट टॉकिंग विथ रिस्पॉन्सेस टू लाईफ, हे भीतीयुक्त जास्ती आहेत का निर्भय जास्ती आहेत. मग तो म्हणतो की नाही, भीतीयुक्त जास्ती आहेत. कोणाची जास्ती भीती आहे, समाजाची भीती जास्ती आहे, लोक काय म्हणतील. आता ह्या प्रोसेसमध्ये असं घडतंय श्रिया, जो प्रश्न आहे की जे डिवोर्स घेतात ते काहीतरी निर्णय घेतात आणि मोकळे होतात.
पण मनातून जुळलेलं नाहीये, एकत्र राहायचं अजिबात नाहीये. याचं तुला त्याचं मला अजिबात मान्य काही होत नाहीये. पण एक सुंदर मुखवटा मी ज्या समाजात बाहेर पडतो, आम्ही किती गोड, आम्ही किती छान राहतो, असा मुखवटा घातला जातो. हा मुखवटा घालून जगलं जातं. हे कशासाठी जगलं जातं की माझ्यामध्ये आणि माझ्या पार्टनरमध्ये हे छान नाही आहे हे लपवण्यासाठी जगलं जातं. आणि मी तर म्हणेन जेव्हा घटस्फोट होतो, डिसिजन होतो, तेव्हा तो डिस्कनेक्ट जेव्हा होतो तेव्हा काहीतरी पेन वेदना होतातच. वी विल कॉल इट सफरिंग. पण तू विचार कर, दोघांचीही इच्छा एकमेकांबरोबर राहायची नाहीये, फक्त आयदर समाजासाठी किंवा मुलांसाठी आम्ही एकत्र राहायचा राहतोय. हे किती मोठं सफरिंग आहे. मला मनात नेहमी असा प्रश्न पडतो. परवाच मी ऐकलंय मिडल क्लास व्यक्तीचं काउन्सिलिंग करत असताना मी त्याला सांगितलं की आता आपण एकत्र राहू, मुलासाठी एकत्र राहू. तसा तुझ्यात आणि माझ्यात काहीही संबंध नाही. आता विचार कर, हे किती मी विचारच करू शकत नाही. एका छपराखाली आम्ही राहतो आहोत, एकमेकांबरोबर संसार पण करायचं नाटक करत आहोत, पण ह्याच्यामध्ये एकमेकांमधला संवाद पूर्णतः संपला किंवा निगेटिव्ह झाला आहे हे पण कळलेलं आहे. तरी आम्हाला एकत्र राहायचं, देखावा करायचा आहे, मॅन्युप्युलेशन करायचं आहे, हे सुद्धा का समाजाला दाखवण्यासाठी की आम्ही कसे छान आहोत. माझ्या मते ही समाजाची, त्या व्यक्तिमत्वाची किंवा त्या कुटुंबाची तर आहेच, पण सध्याच्या समाजाची ही दारुण अवस्था आहे. मी तुला 100% सांगू शकतो, या भिंतीनं कसा छान रंग दिलाय, पण मी जर खरवडलं तर 10 पोपडे निघतील. तसं संसाराच्या अवस्था खूप झालेल्या आहेत की दाखवायचं आहे मला हे किती छान आम्ही एकत्र आहोत, पण हे जे सगळं छान दाखवायचं आहे ते खरं खरं छान नाही आहे. आणि त्याच्यामध्ये काय होतो, त्या मुलाची कुचंबणा होते, एकमेकांची कुचंबणा होते. सासू सासरे जे कुटुंब असतं ते कुटुंबाला, कारण कोणीच सहज वागत नाही आहे. श्रिया, सगळंच प्रिटेन्शन आहे, ढोंग आहे. पण ढोंग असून सुद्धा हे ढोंग नाही आहे सांगायची गरज वाटते आहे. मग ज्या जगण्यातली, जगणं जाऊ दे, ज्या नात्यातली सहजताच हरवली आहे, मग ते नातं टिकून का ठेवायचं, समाजासाठी टिकून ठेवायचं का. मग समजा ती व्यक्ती का त्या दोन्ही व्यक्ती 35-40 पर्यंत आलेले असतील, एका जीवनाच्या मध्यापर्यंत आले असतील, पुढचं जीवन आहे ना त्यांना स्वतःपणे जगता येईल, स्वतःच्या करेक्शन्स करून जगता येईल, पण ते पण होत नाही, ते ओढलं जातं. ते मग मागच्या वेळेला जर तुला मी सांगितलं देर आर 3 टाइप्स ऑफ रिस्पॉन्सेस. कंपल्सिव्ह, हे अशा प्रकारचं कुटुंब व्यवस्था कंपल्सिव्हमध्ये जाते ग. आणि कंपल्सिव्हमध्ये गेल्यावर आनंद नाहीच आहे, फक्त फरफट आहे. आणि कितीतरी मी फरफटी पाहतोय श्रिया, आत्ता इतक्या फरफटी या तरुण वयातल्या, म्हणजे नॉट 40-45, 25-30 वर्षाचा मुलगा मुलगी आहे, पण त्यांची फरफट चालू आहे आणि ते दाखवत नाहीत की आपली फरफट चालू आहे. सो ह्या म्हणजे ती जी लिमिट म्हणतोय की प्रत्येकाची एक लिमिट असते, ती कशी ओळखली गेली पाहिजे, म्हणजे की नाही ह्याच्या पुढे नाही घडू शकत. कारण फायनली तो पेशन्स लेवल वाढवण्याचा विषय आहे किंवा ती मैफिल रंगवण्याची इच्छा असणं ह्याचा विषय आहे. पण अगेन कमिंग टू द जनरेशन किंवा आमची जी पिढी आहे, और तो कुठेतरी पेशन्स लेवल कमी होतोय असं दिसतं आपल्याला काउन्सिलिंग केसेसमधनं. तर हा पेशन्स वाढवायचा, का वाढवायचा, कसा वाढवायचा? आता थोडंसं खोलात जावं लागेल. तुझं पहिलं मजा चालू आहे आपली, पण पेशन्स वाढायला पाहिजे हे तुझं स्टेटमेंट अत्यंत योग्य आहे, बरोबर आहे. ज्याला फिलॉसॉफी म्हणलं जातं, फिलॉसॉफीत म्हणलं जातं लॉ ऑफ हार्वेस्ट. बीज पेरल्यावर तर दुसऱ्या दिवशी नाही कोंब येत त्याला. आत्ता काल मी ते बहाव्याचं बीज पेरलं, 2 कुंड्यांमध्ये पेरलं, एकाचं आलं पण ते 7 किंवा 8 दिवसांनी आलं, एकाला आलंच नाही, ते आत्ता परवा आलं. आता मला प्रश्न पडला की आत्ता का आलं आणि ते तेव्हा का आलं. इट इज लॉ ऑफ हार्वेस्ट. सो पेशन्स हा विषय लॉ ऑफ हार्वेस्टशी कनेक्टेड आहे. आता मला खोल घेऊन द्यायचं आहे की तुझ्यातला किंवा त्याच्यातला किंवा कोणातलाही पेशन्स हा वाढवण्याचं काम पॅरेंटिंगकडे जातं. ते जर बबडू की बबडी
तिला मनात आलं लगेच दिलं जात असेल तर त्या बाईचा किंवा त्या मुलाचा पेशन्स कसा वाढेल बरं. आणि ह्या सगळ्या प्रोसेसमध्ये असं होतं की ओ माय गॉड, आजपर्यंत माझ्या मनात आलेलं सगळं घडलंय, माझ्या आईवडिलांनी मला दिलंय, आता का होत नाही. सो बिलीफ सिस्टीम, आता आपण मनाकडे जर आलो तर बिलीफ सिस्टीम काय झाली, जे माझ्या मनात येईल ते मिळायला पाहिजे. आत्तापर्यंत मिळत होतं हे मनाला रेफरन्सिंग आहे. स्मृतीमध्ये काय करलं गेलंय, इच्छा झाली की मला मिळतं. आता मला मिळवायचं आहे. आता जे मिळत होतं मला पूर्वी हे माझ्या आई वडिलांकडून मिळत होतं. आता माझ्या आयुष्यात ही वेगळी व्यक्ती, नवरा किंवा बायको अशी आलेली आहे की ते वेगळ्याच संस्कारात वाढलेली आहे. त्यामुळे त्या माणसाची थॉट प्रोसेस, देण्याची प्रोसेस ही वेगळी असणार आहे. त्याला जरा समजून घेऊया. मग अशी म्हणल्याप्रमाणे जरा वोकल होऊया, काय करता येईल. हा जो सगळा विषय आहे ना, तो पॅरेंटिंगमधून घडत नाही. नाही म्हणायला पालक आपल्या मुलाला शिकवतच नाही. हे आणि नाही मिळणार आहे किंवा हे जर मिळवायचं असेल तर हे करावं लागणार आहे. हे कुठेतरी रुजलं असेल तर हे कुठेतरी कळतं. आणि हे जर बिमलंच नसेल तर मग पेशन्स राहत नाही. शेवटी पेशन्स म्हणजे काय श्रिया, थोडंसं फिलॉसॉफिकली जड होईल जरा, माफ करा, पण त्याला जड दिल्याशिवाय पर्याय नाही. तू म्हणशील की जड म्हणजे होईल, इच्छा मनात येणं नॅचरल आहे. इच्छा मनात येते म्हणजे काय, इथं जर समजून घेतलं मी तर कुठेतरी माझ्या मनात अपूर्णत्व आहे की ती पूर्ण झाल्याशिवाय मला मजा नाही येणार. नॅचरल आहे. पण इच्छा व्यक्त झाल्यावर ती पूर्ण होण्यामध्ये देर इज सर्टन गॅप, ज्याला मगाशी म्हणलं लॉ ऑफ हार्वेस्ट. तिथे काहीतरी काम करावं लागेल, रुजवावं लागेल, कष्ट करावे लागतील, माझी योग्यता वाढवावी लागेल. हे सगळं आहे ना. ते कबीराचं फार सुंदर स्टेटमेंट आहे, साहेब मिलता है सबुरी में. इथं संसारातला साहेब आहे. हा संसारातला साहेब म्हणजे सहजीवनातला आनंद आहे. हा जो आनंद आहे ना तो सबुरी में मिलता है. आता परत येतो, मीच का ठेवायचा पेशन्स. ओ माय गॉड, वाय मी. प्रत्येकाला प्रश्न म्हणला मीच का. आता आमचं फार एकदम परत सहज सुंदर उत्तर आहे त्याला श्रिया. दोन व्यक्ती आहेत. दोघांमध्ये कोणीतरी एक प्रगल्भ असेल, कोणीतरी एक फॉलोअर असेल. दोघंही प्रगल्भ असेल तर फारच भारी होईल, तो वेगळा विषय सुरू होतो. पण ती आता त्या ॲक्सेप्टन्स पाहिजे की आपल्यामध्ये कोण प्रगल्भ आहे. समजा माझ्यामध्ये आणि माझ्या बायकोमध्ये देर इज अ कॉन्फ्लिक्ट, देर इज अ मतभेद, काहीतरी जमत नाही आहे. हा रिझॉल्व करायला पुढाकार कोणी घेतला पाहिजे, जो प्रगल्भ आहे असं त्याला वाटतं आहे. आता परत हे शब्द फार जपून वापरतो मी. सो हा आता मगासचा तुमचा एका त्या पहिल्याच प्रश्नाला धरून की बिफोर लग्न ज्या अपेक्षा असतात, सो त्या अपेक्षा किंवा ॲझम्पशन्स, सो त्या ॲझम्पशन्स कशा ठेवल्या गेल्या पाहिजेत सो दॅट दिस कंपॅनियनशिप विल गो लॉंग लास्टिंग. किंवा ह्या अपेक्षा बदलतात का, बदलायला पाहिजेत का, कशा पद्धतीने हे झालं पाहिजे. माझ्या मते, तुझा प्रश्न मला समजला. सर्वात पहिल्यांदा ना, वी शुड बी व्हेरी मच व्होकल अबाउट एक्सपेक्टेशन्स. आम्ही लग्न झालं किंवा प्रेमात पडलो की दोघांचे काय असतं, तिने मला समजून घेतलं पाहिजे. ओ माय गॉड, नाही समजून घेत. कारण प्रत्येकचा एक वेगळं आयुष्य असतं. येतात जॉब तरी असेल, करिअर असेल, हे असेल. पण ह्याच्यामध्ये असं नाही की मग दुसरं काय समजलं जातं, मला तुला ही गोष्ट सांगावी लागतीये. करेक्ट. अरे हे कशाला, मला तहान लागली आहे, जरा पाणी दे. हे किती वोकल आपण सोबत. मग अरे माझ्या ह्या तुझ्याकडनं अपेक्षा आहेत, ठेवू ना मी अपेक्षा या. ह्या अपेक्षा काय अशी चर्चा नाही होत आहे ग लग्नानंतर. मी नाही पाहिलेली. होत असेल तर माझ्यापर्यंत, आता माझ्यापर्यंत येणार नाही, ह्या गोष्ट वेगळी. पण बऱ्याच ज्या आत्ताच्या माझ्या आसपासच्या किंवा काउन्सिलिंगमधनं, सर्वात महत्त्वाचं माझं इनपुट जे आहेत काउन्सिलिंगमधनं येणार आहे, तिथं अशी चर्चाच होत नाही. सो ह्या अपेक्षा ज्या असतात ह्या मला वाटतं बोलल्या जाव्यात, स्पष्टपणे सांगितल्या जाव्यात. उगाच तर तू मला समजून घे, माझ्या मनातलं तुला मला सांगावंसं का वाटतंय, तिथं तो अहंकार यायला नको आहे.
हो की नाही. प्रत्येकाला प्रत्येकाचे काहीतरी प्रेशर्स आहेत, डिलिव्हरेबल्स आहेत. ह्या जगामध्ये तरी वेगवेगळ्या प्रकारचे प्रश्न होऊ शकतात, ते बोलल्या गेल्या पाहिजेत. हाय, तुझा जो दुसरा प्रश्न होता ना श्रिया, अपेक्षा बदलतात का किंवा बदलल्या पाहिजेत का? अरे बदलल्याच पाहिजेत. हे जन्म जो आहे हा मला शिकायला मिळालेला आहे, हे तर माहिती आहे मला. शिकतोय म्हणजे काय? फॉर एक्झाम्पल, इयत्ता 5वीमध्ये मला ते मार्शमेलो आवडायचे. आता मार्शमेलो आवडून चालतील का? मी जर म्हटलं श्रेया आता जरा मार्शमेलो दे, पण ते 7 वर्षाचा बाप झाला तरी मार्शमेलो मागताय, नाही चलेगा. सो जसं जसं माझं वय वाढतंय ते नुसतंच वय वाढत असेल, असू नको, नुसतंच वय वाढत असेल, मी असं पाहतोय. दिस इज द बेसिक प्रॉब्लेम बिहाइंड दॅट आराधन संपन्न. किंवा काय, माणसाचं वय वाढत जातं, पण वयाप्रमाणे मनाची प्रगल्भता वाढली जात नाही. ज्या अपेक्षा बदलणं हा विषय आहे ना, हा बदलणं इतकं सहज आहे की मला लहानपणी सिनेसंगीत आवडायचं, मी आता गाणं ऐकायला लागलो, मला आता क्लासिकल ठुमरी आवडायला लागली, नंतर मला आता किशोरीताई आवडायला लागल्या. अपेक्षा बदलत गेल्या ना. किंवा आता मला नको आहे, मला आता वेगळं. उलट हे चांगलं आहे. फक्त कसं आहे, परत तोच आहे की माझ्या पूर्वी अपेक्षा ह्या होता, आता ह्या बदलल्या आहेत. परत मला असं वाटतं की ते स्पष्ट व्हायला पाहिजे. आता हे सगळं म्हणजे आता ह्याच्यातनं दिसतंय की आपण असं म्हणलं की ॲट दी एंड ते तुटत असेल तर वी शुड टेक ॲट एंड. पण इथपर्यंत न जाण्यासाठी किंवा असं काय आपण स्वतःचं, कारण मागच्या एपिसोडमध्ये आपण मन आणि कंपॅनियनशिपचं नातं जोडायचा प्रयत्न केलेला, तर मग आपला आणि आपल्या मनाचा संवाद जो आपण विषय मागच्या एपिसोडमधनं आपण एक थोडासा घेतला, तर हे छान सुसह्य होण्यासाठी किंवा हे पेशन्स लेवल सुसह्य वाढण्यासाठी आपला आणि मग आपल्या मनाचा संवाद किंवा आपलं आणि आपल्या मनाची कंपॅनियनशिप ह्याचा काय तुम्ही म्हणजे कसं आपण जोडू शकतो हा विषय? हे तर सगळं फंडामेंटल आहे. मी सर्वात कसं वाचवायचा पाहिजे हे? वाचवणं शब्दच चुकीचा आहे. वाचवायचं म्हणजे तो पुढतोय, आम्हाला तिथपर्यंत जाऊच नाही द्यायचा. तू प्रत्येक क्षणी हा विषय कर. अशा जे पाहत असतील आपले, इट इज नॉट वाचवायचा, इट इज नॉट हे निभावून न्यायचा हाही विषय नाही आहे. आपण म्हणतो ना निभावून कसं नाही, निभावून न्यायला सुद्धा तडजोडच आली. मी असा शब्द वापरायला मला आवडतो तो की ह्या सगळ्या प्रोसेसमधनं प्रत्येक वेळेला तो रेड कार्पेट नसणार आहे, हे मान्य आहे, मान्य आहे. काही वेळेला ती काट्यांची पण पायवाट असणार आहे. सो कष्ट आहेत, हे आहेत. मूळ मुद्दा असा पाहिजे माझ्या मते, कुठल्याही रिलेशनशिपमध्ये, आय एम नॉट टॉकिंग फक्त नवरा बायकोच, एनी रिलेशनशिप जी टिकाऊ पाहिजे, त्याच्यामध्ये एक पाहिजे की ह्या रिलेशनशिपमध्ये मी का आहे. सो तो जर मूलभूत प्रश्न आहे की ह्या रिलेशनशिप मी का आहे. फॉर आपण वेगळंच उदाहरण घेतलं की एम्प्लॉई आणि एम्प्लॉयर, नोकरीवाला. तर हल्लीचं जे पाहतो आम्ही, जो एम्प्लॉई आहे ही इज फॉर पेमेंट, ही इज नॉट देअर टू कॉन्ट्रीब्यूट, ही इज नॉट देअर टू लर्न न्यू थिंग्स अँड अगेन गिव्ह इट टू द कंपनी. नो, त्याला म्हणतं की माझं आत्ता पॅकेज एवढं आहे, ती कंपनी पॅकेज किती देते, अरे जास्ती देते, चलो छोड दो, उधर भागो. हाच विषय इथे आहे की मी रिलेशनशिपमध्ये आहे, मी कंपॅनियनशिपमध्ये आहे, त्या इमिजिएट मिळणाऱ्या पॅकेजशी माझा कनेक्टेड आहे, ज्याला आपण सुख हे नाव देऊ. हां, सुख का लॉंग टर्ममध्ये मिळणाऱ्या समाधानाच्या आणि शांतीशी संबंध आहे. मूळ विषय असाच निर्माण व्हायला पाहिजे की लोकांना कंपॅनियनशिपमध्ये जावंच का वाटतं. अरे जी रहे ना, अरे जी रहे मस्ती में. हा विषय सध्या आहे ना की आय एम डुईंग इट. खूप मुलं आहेत की मला अशी नसते विषय. निसर्गतःच विषय असा आहे की इट इज यांग अँड यिन, त्या दोन भिन्न एनर्जी आहेत, त्या एकत्र आल्याशिवाय कंपॅनियनशिपला परिपूर्णता नाहीच आहे. सो ॲज अ पुरुष त्याच्यामध्ये काहीतरी अपूर्णता आहे, ॲज अ स्त्री त्याच्यामध्ये काहीतरी अपूर्णता आहे. आता तू म्हणशील की हल्लीची कंपॅनियनशिप फक्त स्त्री आणि पुरुषाशी मर्यादित नाही आहे. मान्य केलं,
जी काय कंपॅनियनशिपमध्ये मनुष्य जातो त्याच्यामध्ये एक मूळ भाव असतो की ह्या माणसाबरोबर काय या व्यक्तीबरोबर राहिलो तर आय विल फील कम्प्लीट. दॅट इज द बेसिक असम्पशन व्हॅन वी आर एंटरिंग इन टू द कंपॅनियनशिप. आणि मग त्या कम्प्लीटनेसच्या डेफिनेशनला एक्सपेक्टेशनला हळूहळू धक्के लागत जातात. पण कंपॅनियनशिपमध्ये मी जातो याचाच अर्थ त्या सुखासाठी जात नाही आहे, त्या शांतीसाठी जातोय, त्या सपोर्टसाठी जातोय, त्या आधारासाठी जातोय, एकमेकांना ती ऊर्जा देतोय आपण. याच्यामध्ये तोही प्रगल्भ होत चालला आहे, ती पण होत चालली आहे. प्रॉस्पेरिटी, गाडी आहे हा नंतरचा विषय, फ्लॅटचा साईज, लाईफस्टाईल हे काय आहे हे नंतर आहे. आधी मला तू विचार कर ना, एकदम आय एम व्हेरी एकदम मूलभूत सांगतोय, आम्ही एकमेकावर जगतो ते सवयीतून जगतो का जगा असं वाटत म्हणून जगत असतं? मूलभूत प्रश्न आहे. एकमेकांची सवय होते. सवयीचा आणि प्रेमाचा अर्थार्थी काही संबंध नाही आहे, फंडामेंटल आहे. मग हा विषय आम्हाला जर त्या शांतीकडे, समाधानाकडे, सहजीवनातल्या आनंदाकडे न्यायचा असेल तर नॅचरली मगाशी म्हणल्याप्रमाणे तो पॉज येईल. सुखाकडे द्या असेल तर आपण म्हणतोच सुख हे नेहमी क्षणिक असतं. सो आत्ता जे सुख आहे ते उद्या मला ठीक आहे यार हो गया और क्या. ज्या इकॉनॉमिक्समध्ये जे शिकले त्या म्हणतात लॉ ऑफ डिमिनिशिंग इफेक्ट काहीतरी असं काहीतरी सिद्धांत आहे की आज मिळालेलं मला उद्या आवडेल असं नसतं, मला काहीतरी वेगळं पाहिजे. पण हे सतत वेगळं मिळण्याचं विश्व नाही आहे. अशा प्रकारे जर विषय झाला तर मला असं वाटतं की बहुत कुछ अच्छा हो सकता है. मैफिल जमू शकते. नमस्कार. आशा आहे आमच्या ह्या गप्पा तुम्हाला सहज वाटल्या असतील. या सहजतेमधून आम्हाला काही गंभीर विषयांना हात घालायचा आहे. मागच्या एपिसोडला तुम्ही ज्या पद्धतीने सजेशन्स दिले, कमेंट्स दिले, प्रश्न विचारले, तसेच याही एपिसोडला तुम्ही विचाराल अशी पण एक आशा आहे. आणि ज्या ज्या तुमच्या सजेशन असतील त्या सगळ्या आम्ही इन्कॉर्पोरेट करू. या व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि जर आवडला असेल तर शेअर करायला विसरू नका.